शकतात याचा तुम्ही बघू शकता आपल्याला किती शिंगाले वगैरे भेटलेले आहेत। आता आपण 2 तासामध्ये बघा किती पकडलेले आहेत। बघा तुम्ही बघू शकतात आपल्याला भरपूर असे ढोमे मासे सुद्धा आलेले आहेत आणि आपल्याला शिंगाळे मासे सुद्धा भरपूर आले आहेत। तुम्ही बघू शकता हे बघा, हा बघा गाईज आपल्याला शिंगाला वगैरे आलेला आहे। बघा पहिलीच आपली बोनी वगैरे झालेली आहे, आता शिंगाला वगैरे तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपण गळ टाकून पकडतात। धीरज मेहर यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी। तर आज आपण आलेले आहेत शिंगाल्याची मासेमारी करायला। आज दुसरा दिवस आहे आणि आज आपण म्हणजे आपली बोट घेऊन आपल्या दुसऱ्या जागेवर आलेले आहेत, म्हणजे आपल्या किनारीला आलेले आहेत। तुम्ही बघू शकता आपल्या साईडला आलेले आहेत जेटी जवळ। तर आपली बोट घेऊन मी आलेलो आहे, मी एकटाच आहे आज सुद्धा एकटाच आहे आणि आपली 3 आपल्या घराला आहेत, म्हणजे 3 सटाके आपण बनवले आहेत। तर आपण टाकलेले आहेत बघा, एक इकडे बांधलेले तुम्ही बघू शकता, एक मागच्या साईडला एक बांधलेली आहे आणि एक इथे बांधलेली आहे, मागे 2 बांधलेले आहेत आपण बघा तुम्ही बघू शकता आणि एक बाहेरच्या साईडला आहे। तर आपण आता बघूया आपले खेचून आपण कारण आपण शिंगाले पकडायला आज मांदेली वगैरे नाही आणली, आज आपण कोळंबीने आपण शिंगाल्याची मासेमारी करणार आहे। बघा आपण कोळंबी वगैरे आणलेले आहेत, त्यामध्ये आपण बारीकशी आपल्याला मांदेली भेटलेले आहेत पण एवढी काय भेटली ना आपल्याला, पण सध्या तरी आपल्याला कोळंबी भरपूर भेटलेली आहे। तर आज आपण कोळंबीला गरीला लावणार आहेत आणि त्याद्वारे आपल्याला शिंगाले पकडायचे आहेत। तर बघूया आपल्याला किती शिंगाले भेटतात, तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये। आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा। चला तुम्हाला दाखवतो आता मी की आपल्या गरीला किती शिंगाले वगैरे लागतात आहेत। आता खेचून बघतोय काय आलं तर तुम्हाला दाखवतो पटापट, चला। तर या गल्ला शिंगाला आलेला आहे, तुम्हाला दाखवतो हा बघा गाईज आपल्याला शिंगाला वगैरे आलेला आहे। बघा पहिलीच आपली बोनी वगैरे झालेली आहे, आता शिंगाला वगैरे तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपण गळ टाकून पकडतात। आणि आपण आता आज भरपूर कोळंबी आणलेली आहे आणि कोळंबी ती सुद्धा पूर्ण फ्रेश कोळंबी आहे आणि लाल कोळंबी आपल्याकडे, तर आपण तीही लावणार आहेत। तुम्ही बघू शकता बघा आपण तर मंडळी आपल्याला ह्या गरेला आपल्या या साईडला 4 गरे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला एक ढोमा आलेला आहे, म्हणजे धोंडरे मासा आलेला आहे। बघा कशा प्रकारे छोटंसं आलेलं आहे आपल्याला, तुम्ही बघू शकता। मंडळी बघा आत्ताच आपण आलेले आहेत, 10-15 मिनिटं झालेत आणि आपल्याला भरपूर असे शिंगाळे वगैरे भेटले आहेत, ढोमे मासे सुद्धा भेटलेले आहेत। तुम्ही बघू शकता ढोमे मासे सुद्धा आपल्याला मोठे मोठे भेटलेले आहेत। हे बघा ढोमे मासे मोठे मोठे आहेत आणि शिंगाळे सुद्धा आपल्याला मस्त साईजचे भेटलेले आहेत। मग तुम्ही बघू शकता आपण पाण्यात ठेवलेले आहेत सध्या, किती भेटले आहेत तुम्ही बघू शकता। आता सध्या आपल्याला परत आपण गरे वगैरे टाकलेले आहेत, म्हणजे सटाके आपल्या टाकलेले आहेत पाण्यात। आता बघूया थोड्याच वेळात अजून किती जमा होते आजच्या दिवसात, कारण 3 वाजेच्या अगोदर मासेमारी केली शिंगाळ्याची आणि आता आपल्याला दुसरी गरेला सुद्धा आलेली आहे, तुम्हाला दाखवतो। हे बघा मागच्या साईडला आपण आता गरे उचललेले, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आलेले शिंगाला। हे बघा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपल्याला शिंगाले वगैरे आलेले आहेत, भरपूर जोर वगैरे करतात आहे शिंगाळे असे। हे बघा तर मंडळी आता आपण मासले वगैरे पकडलेले आहे आणि आत्ताशी 1:30 वाजलेले आहेत। मी आता 11 वाजता आलेलो मासले पकडायला। आता बघूया तुम्हाला दाखवतो आपल्याला किती मासले भेटले। आपल्या बकेटमध्ये आहेत भरपूर शिंगाळे वगैरे आणि ढोमी मासे सुद्धा आहेत, तुम्ही बघू शकता सर्व जिवंत आहेत। आता तुम्हाला दाखवतो बकेटमध्ये आपल्या किती आहेत शिंगाळे मासे, तुम्ही बघू शकता। याचा तुम्ही बघू शकता आपल्याला किती शिंगाळे वगैरे भेटलेले आहेत। आता आपण 2 तासामध्ये बघा किती पकडलेले आहेत। बघा तुम्ही बघू शकता आपल्याला भरपूर असे ढोमे मासे सुद्धा आलेले आहेत आणि आपल्याला शिंगाळे मासे सुद्धा भरपूर आले आहेत, तुम्ही बघू शकता। हे बघा सर्व जिवंत आहेत अजूनपर्यंत, तुम्ही बघू शकता गाईज भरपूर असे शिंगाळे मासे आपल्याला भेटलेले आहेत। तर गाईज आता आपण निघणार आहेत घरी, म्हणजे आता आपल्याला
मासले घेऊन घरी जायचं आहे, कारण आपल्या 3 वाजेपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये मासले वगैरे नेणार आहे, तर आई वगैरे घेऊन जाणार आहेत. तर आता आपल्याला निघायचं इकडून, कारण आपली बोटसुद्धा आपल्या तिकडे आपल्या मागच्या साईडला आपल्याला जायचं आहे. आपली बोट बांधायला जिकडे आपण रेग्युलर आपली बोट वगैरे बांधतो तिकडे बोट वगैरे बांधायची आपल्याला. आता इथून निघायचं आहे. तर आपली सटाके वगैरे जेवढे आहेत आपल्या, म्हणजे आपण घरे वगैरे टाकले आहेत मागच्या साईडला, त्यात आपण उचलून घेणार आहेत आणि आपण निघणार आहे डायरेक्ट त्या आपल्या बोट बांधायच्या जागेवर. तर इथून आता आपल्याला आता पाणीसुद्धा भरपूर वरती चढलेलं आहे, म्हणजे भरती वगैरे झालेली आहे. तुम्ही बघू शकतात. आपण जेव्हा सकाळी आलेलो तेव्हा ही बोट अशी लावलेली होती किनाऱ्याला, आता तीसुद्धा तरंगली आहे बघा, तुम्ही बघू शकता. आपल्याला जायचं भरपूर लांबून, म्हणजे आपल्या बकेट घेऊन जायचं आणि मासलीसुद्धा घेऊन जायचं किनारीला, आणि तेही पोहत जायचं आपल्याला, कारण बोट आपण किनारीला घेऊन नाही जाऊ शकत. तर चला गाईज, भेटतो पुढे, दाखवतो, कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आपली बोट वगैरे बांधून झालेली आहे बघा. आपली बोट वगैरे बांधलेली, आपण तिकडे ती मोठी बोट वगैरे आहेत, आपण तिकडून आता आपल्या जिकडे बोट बांधतात तिकडे आपण आलेले आहेत. आता आपण सर्व साफसफाई वगैरे केली आतमध्ये, आणि आता आपली मासली वगैरे घेऊन, तुम्ही बघू शकता, आता आपली मासली वगैरे घेऊन आपण पोहत जाणार आहे किनारीला. जर कोण असतं माझ्या जोडला तर तुम्हाला दाखवलं असतं. जर माझ्या जोडला कोण असतं तर मी तुम्हाला दाखवलं असतं कसं पोहून घेऊन जाऊ शकता आपण मासली वगैरे. पण आता कोणच नाही सध्या, तर आपण बघा, तुम्ही बघू शकता किती बाहेर आहे बोट आपली, किनारीपासून बघा किती बाहेर आहे. तर आपण पोहत जाणार आहेत. तर काही चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. आता आज दुसरा दिवस आहे, उद्या तिसरा दिवस आहे, नक्की दाखवेल. बाय बाय.